चल ना मंदिरात दर्शन घे। आई माझ्या खूप इम्पॉर्टंट मीटिंग्स आहेत ग, मला उशीर होऊन जाईल, मी निघतो। यार दादू चल ना, असं का करतोयस? हो इंद्रा, अरे इथपर्यंत आलास आणि दर्शन नाही घेतलंस तर कसं दिसेल ते? मी निघतो, तुम्ही या सांभाळून। इंद्रा अरे दादू जरा म्हणून ऐकत नाही, सारखं आपलं काम काम आणि काम। मालती, अगं आपला इंद्रा त्याच्या कामामध्ये देव शोधतो आणि त्याच्यासाठी त्याची फॅक्टरी म्हणजेच मंदिर आहे। तू नाराज नको हो, अगं तिने दारापर्यंत त्याला बोलवून घेतलाय, असाच बरा जाऊ देईल। योग्य वेळ आल्यानंतर देवी आई त्याला आतमध्ये सुद्धा बोलवून घेईल। चला शी बाई, एवढं पावसा पाण्याचे दोघींनी मला इथे का आणलंय ना तेच कळत नाहीये। चांगली सून होण्याचं नाटक करणं म्हणजे खरंच खूप अंगलट येतंय। जागरूक देवी आहे ही, तुम्ही हिच्याकडे काही नवस केला आणि तो कधी पूर्ण झाला नाही, असं आतापर्यंत कधी झालंच नाही। अरे तुम्ही काही नवस बोललेलात का? हो नाही नवस नाही बोललीये, आमच्या घरची प्रथा आहे, दरवर्षी आषाढामध्ये महाडिक खानदानाची सून देवी आईला साडी चोळी अर्पण करते आणि तिची ओटी भरते, म्हणून आलो होतो। दादा आलो। आई तू ओके आहेस ना? लागलं नाही ना कुठे तुला? आपण चेक करूया का बाजूला बसून? नाही नाही नको, मी ठीक आहे। राणी थँक्यू, तू माझ्या मम्माला वाचवलंस। तिनं कुठं वाचवलं आईला? आईंना तर इंद्र भाऊजींनी वाचवलंय। इतर वेळेला आईचा शब्द पडू देत नाही, आज आईनं पडू दिलं नाही। वहिनी तुमचं लक्ष कुठे होतं? भाऊजी माझी साडी मी नीट करत होते। आपण तुम्ही सोबत चालत होतात ना आईच्या, तुमचं लक्ष असायला हवं होतं। इंद्रा असू दे, नको इतकी काळजी करू, काही नाही झालंय मला। बरं चला। आई तू नक्की बरी आहेस ना? अरे हो रे, ते आत्ता एकदम पाय घसरला ना, होईल बरं होईल, तू नको काळजी करूस। नाही आई मला वाटतं तुझा पाय लचकलाय, तुम्ही जाऊन या, मी इथेच थांबतो। अरे कशाला, काही नाही झालं। आई मला वेळ आहे, तुम्ही जाऊन या, मी थांबतो इथे। मी केटींना सांगतो मला उशीर होईल का। बरं ठीक आहे। मालती, मी काय म्हटलं होतं, तू देवी आईवर विश्वास ठेव, बघ वेळ आल्यानंतर त्याला आत बोलवून घेईन। बोलवलं की नाही? आला ना तो? देवीच्या नावानं चांगलं। चला अगं कुठं राहिली होती राणे तू? नमस्कार काकी, कशा आहात तुम्ही? अगं खीर खाल्ली का? आवडली का सगळ्यांना? खीर? कसली खीर? ते अश्विनी ताई आल्या होत्या ना वस्तीवर, कामासाठी आल्या होत्या, तेव्हा त्यांनी आमच्या घरी खाल्ली खीर। हो हो हो, मी वस्तीत गेले होते, माझं एक काम होतं, तेव्हा खाल्ली होती खीर। तुम्ही वस्तीत गेला होतात कशाला? काय काम होतं माझं? काय काम होतं तुझं?
आबांचा निरोप घेऊन आल्या होत्या. हा आबांचा निरोप घेऊन गेले होते. कसला निरोप? कसला निरोप? तसला निरोप ते आठवत नाही आता लई दिवस झाले ना तर आठवत नाही. हो आठवत नाही, खूप दिवस झाले ना त्याला. ते सगळं ठीक आहे, पण अश्विनी तुम्हाला समजायला पाहिजे, कोणाच्या घरी जायचं कोणाच्या घरी नाही जायचं, कोणाच्या हातचं खायचं कोणाच्या हातचं नाही खायचं. आपला पण एक मान सन्मान आहे. असं कोणाच्याही घरी जाऊन त्यांच्या हातचं खाऊन स्वतःचा मान सन्मान कमी करून घेत जाऊ नका. घरी म्हणजे अगं आपण पण माणसंच आहे की. सॉरी काकी, हे बघा आमच्या वहिनी ना जरा अशाच आहेत, काहीही बोलतात. तुम्ही ना त्यांच्या मनावर घेऊ नका. हवं तर त्यांच्या वतीने मी माफी मागते. सॉरी राणी. अगं अश्विनी, तू कशाला माफी मागते? आणि आपल्याला जर माहिती असेल ना की आपण माणूस म्हणून कसे आहोत तर कोण काय बोलते याने फरक नाही पडत. नाही तू काय गरज होती खिरीचा विषय काढायची? अगं माझं नाही ध्यानात राहिलं बाई. तू सांग की खाल्ली का सगळ्यांनी खीर आणि इंद्रजित साहेबांना आवडली का नाही? अहो खूप आवडली त्याला. आणि दादू काय म्हणाला माहितीये का? चला चला आपल्याला उशीर होता. आई मला फॅक्टरीत पण जायचंय. चल वहिनी, आपल्याला देवीसाठी साडी चोळी घ्यायला पण जायचंय. हो चालेल की. अगं इथं बाहेरच दुकान आहे, तिथूनच घेऊया देवीसाठी साडी. कशाला मोठी आई? आधीच त्यांना नीट चालता येत नाही, तुम्ही त्यात अजून त्यांना चालवताय का? इंद्रा भाऊजींनी बघितलं ना ते मलाच ओरडतील. आत्ताच किती चिडले होते ते माझ्यावर. उर्मिला, इंद्रा बोलला ते माझ्या काळजीपोटी. आणि मुळात माझ्या पायाला इतकं काही झालं नाही की मला चालताच नाही येणार. आणि अगं महाडिक घराची प्रथा आहे ही. देवीची ओटी आपण घरच्या सुनेच्या हस्ते भरतो आणि त्यासाठी लागणारी साडी चोळी मला माझ्या पसंतीनेच घ्यायची. आणि हो, घरची सून आहेस ना तू, त्यामुळे तुझं येणं अपेक्षित आहे. त्यामुळे चल तूही आमच्या सोबत. चला चल. बोला, कोणती साडी चोळी देऊ? एक छान आधी द्या. कोणती स्वस्तातली? तिला कुठे परवडणार आहे महागातली साडी? मॅडम असं दुसऱ्याच्या ऐपतीवर बोलू नये. आणि तसं बी देवी स्वस्त महाग असं काय बघत नाही. मनात जर भक्ती असेल ना तर साधा हात जरी जोडलं तरी ती भक्ताला भरभरून देते. मॅडम निर्मळ मनाने वाहिलं ना तर साधं फुल पण तिच्यापर्यंत पोहोचते. आणि जर मनात भक्तीच नसेल तर लाखाचं काय, करोडोचं पण दागिनं तिला अर्पण केलं ना तर देवी आई पुढे त्याचं काहीच चालत नाही. झालं तुझं भाषण देऊ. हे भाषण मला नाही, तुझ्या त्या फॅक्टरीतल्या वर्कर्सला द्यायचं. आणि हो,